नमस्कार. मी परमेश्वर सोनवणे आपलं स्वागत करतोय. सध्या मी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सहायता वैद्यकीय कक्ष जो आहे त्या ठिकाणी आहे आणि माझ्यासोबत डॉक्टर ऋषिकेश खरोळकर आहेत, जे इथे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहतात. आपण पाहिलं असेल की महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री सचिवालय यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या कक्षातून जी जे खरंच गरजू रुग्ण असतात, ज्यांना कुठल्या योजनेचा लाभ मिळत नाही, वेगवेगळे आजार आहेत, तर त्यांना मुख्यमंत्री सहायता कक्षातून मदत दिली जाते. त्या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत. ही मदत नेमकी कशी दिली जाते, याला निकष काय आहेत, पात्रता काय आहे आणि कोण ह्याला अप्लाय करू शकतो. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. मला सांगा, आपला जो हा वैद्यकीय कक्ष आहे, हे पूर्वी आपल्याला मुंबईला जावं लागायचं बरोबर पेशंटला. बरोबर. हे नेमकं आता कधीपासून इथे आपल्या कलेक्टर ऑफिसमध्ये सुरू झाले कक्ष? मुख्यमंत्री सहायता निधी या योजनेअंतर्गत जे गरजू रुग्ण आहेत, ज्यांना अंशतः आर्थिक अनुदानाची मदत दिली जाते, याकरता सुरुवातीला जे आहे ते अर्ज घेऊन, आवश्यक कागदपत्र घेऊन रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक किंवा त्यांचे जवळचे यांना अर्ज घेऊन मंत्रालयामध्ये यापूर्वी जावं लागायचं. मुंबईला तिथं तो अर्ज सादर करावा लागायचा आणि त्यानंतर समजा त्यामध्ये काही त्रुटी निघाल्या तर त्याचं सुद्धा जमा करण्याकरता त्या कार्यालयामध्ये करावं लागायचं. आणि हे करण्यामध्ये बऱ्याचदा जे ग्रामीण भागातले पेशंट आहेत, जे काही अडाणी पेशंट असतात किंवा नातेवाईक असतात, त्यांना खूप अडचणी यायच्या. ह्याचाच विचार करून आपल्या महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेमधून आणि आपले कक्षप्रमुख श्री रामेश्वरजी नाईक साहेब यांच्या नेतृत्वामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष याची स्थापना सन 2025 साली मागच्या वर्षी झाली. त्याचं औपचारिक उद्घाटन जे आहे ते दिनांक 1 मे 2025 रोजी राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्षामध्ये संबंधित माननीय पालकमंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आलं. आणि त्यानंतर ह्या सगळ्या सुविधांकरिता जे सगळे नातेवाईक आहेत, जे पेशंट आहेत, यांना ज्या सगळ्या गोष्टींची सुविधा मुंबईला मंत्रालयामध्ये उपलब्ध व्हायची, ती सगळी जिल्हा स्तरावर त्यांना त्यांच्या जिल्ह्यामध्ये ही उपलब्ध झाली. अच्छा. सध्या आता आपल्या लातूर शहरामध्ये किंवा लातूर जिल्ह्यातून जे पेशंट्स येतात लातूरमध्ये किंवा बाहेरच्या जिल्ह्यातून, मला मगाशी सरांनी सांगितलं की बीड जिल्हा असेल, धाराशिव जिल्हा असेल, ते सुद्धा पेशंट जर लातूरला ऍडमिट असतील तर ते इथून त्यांना अप्लाय करता येतं का? 100%. आता हे लातूर जिल्ह्यातील कार्यालयातील हा कक्ष आहे आणि लातूर जिल्ह्यातील रुग्णालयामध्ये समजा आजूबाजूच्या कुठल्या किंवा महाराष्ट्रामधल्या कुठल्याही जिल्ह्यातला पेशंट जर ॲडमिट असेल तर तो अर्ज तो लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातल्या कक्षामार्फत देखील पाठवू शकतो. परंतु त्यापेक्षा आता आपण पुढे जाऊन असं म्हणूयात की सुरुवातीला हे सर्व जे अर्ज सादरीकरण असायचं ते जिल्हाधिकारी कार्यालयातील आपल्या या कक्षामध्ये जमा केले जायचे आणि त्यानंतर ते पुढे मुंबईला पाठवले जायचे. परंतु आता त्या हॉस्पिटल मार्फतच ऑनलाईन पद्धतीने पाठवले जातात. महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यातला रहिवासी महाराष्ट्रातल्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये दाखल असेल तर त्याच हॉस्पिटलमधून तो अर्ज दाखल करू शकतो. त्यांना त्यांच्या जिल्ह्यातच करायला पाहिजे असं काही नाही निकष, अट किंवा निकष नाही. अच्छा. म्हणजे बीडचा जर इथे पेशंट असेल तर तो त्या ज्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे तिथून तो अप्लाय करू शकतो 100%. त्याला कुठलं शुल्क वगैरे आकारलं जात नाही, कुठलं शुल्क नाही. ही पूर्ण निःशुल्क अशी प्रक्रिया आहे. अच्छा. आणि जेव्हा कधी मग असा रुग्ण अप्लाय करतो त्यावेळेस तो अर्ज आपल्याकडे इथे येतो का या टेबलवरती आपल्या, की डायरेक्ट मुंबईला जातो? यामध्ये कसं आहे की संबंधित जे नातेवाईक आहेत किंवा जे रुग्ण आहेत त्यांनी आपल्याला आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची जी यादी आहे, आजारानुसार त्याच्यामध्ये वेगवेगळे अहवाल त्याच्यामध्ये अपेक्षित असतात, त्याची सगळी माहिती जी आहे ती संबंधित हॉस्पिटलला सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित देणे, त्यांचं जे संमतीपत्र आहे ते सही करून देणे आणि त्यानंतर हॉस्पिटलमार्फत तो पूर्ण अर्ज ऑनलाईन सबमिट केला जातो. तिथून पुढची जी सगळी प्रक्रिया आहे ती ऑनलाईन असते. म्हणजे त्याची पहिल्यांदा जी प्रायमरी स्क्रुटिनी होते ती देखील ऑनलाईनच होते. त्यामध्ये जर काही डॉक्युमेंट किंवा एखादं कागदपत्र मागं पुढं असेल किंवा आवश्यक कागदपत्र जोडलं नाही आहे पण ते आवश्यक आहे तर त्याच्यामध्ये त्रुटी काढून ते ऑनलाईनच हॉस्पिटलला रिव्हर्ट बॅक केलं जातं. आपल्या कार्यालयामध्ये हा जिल्हास्तरीय कार्यालय आहे आणि राज्यस्तरीय कार्यालय आहे.
त्यामधून त्यांना त्या सगळ्या गोष्टींची सुविधा आहे ती पुरवली जाते आणि नंतर परत ती जी त्रुटी आहे ती जमा केल्यानंतर पुढं तो अर्ज जो आहे तो प्रोसेस होतो. पूर्वी नातेवाईकांना किंवा रुग्णांना या कक्षात यावं लागायचं कागदपत्र फिजिकल फॉर्मॅटमध्ये घेऊन. आता ती देखील येण्याची आवश्यकता नातेवाईकांना त्याच हॉस्पिटल किंवा रुग्णांना आता नाहीये. त्यांना आहे त्याच ते दाखल आहेत छान. त्याच हॉस्पिटलमध्येच तिथंच ते जमा करायचे. एवढी जी सुविधा आहे ही आपल्या माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनांनुसार सगळीकडं ही प्रणाली जी आहे ती लागू केलेली आहे. बरं, यासाठी पात्रता काय आहे, निकष काय आहेत आणि कोण याच्यासाठी पात्र आहे? सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये पात्रतेच्या ह्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे संबंधित रुग्ण. त्याचं जे आर्थिक उत्पन्न आहे ते ₹1,60,000 वार्षिक उत्पन्न मर्यादेच्या आतमध्ये असलं पाहिजे. तसं प्रमाणपत्र संबंधित ते जे रहिवासी ज्या तालुक्यात असतील त्यांच्या तहसील कार्यालयामार्फतचं त्यामध्ये पाहिजे. त्या रुग्णाचं आधार कार्ड पाहिजे. रेशन कार्ड जे आहे ते ऑनलाईन रेशन कार्डमध्ये त्याचं नाव त्या ह्याच्यामध्ये असायला पाहिजे आणि त्यासोबत जी आपली आजारांची यादी आहे, आपले जवळपास 19 ते 20 आजार जे आहेत हे मुख्यमंत्री सहायता निधीच्या या छत्राखाली येतात, ज्याच्यामध्ये की अंशतः आर्थिक अनुदान मिळतं. त्यापैकी आजार असणं आवश्यक असतं आणि त्या जे आजार आहेत त्याच्याशी अनुषंगिक असणाऱ्या तपासण्यांचे अहवाल हे त्याला जोडलेले असणं हे आवश्यक असतं. ह्याच त्याच्या बेसिक ज्या आहेत त्या सगळ्या आपल्याला अटी किंवा निकष असं आपण म्हणू शकतो. अच्छा, आत्तापर्यंत आपल्या या कक्षा माध्यमातून आपण बऱ्याच रुग्णांना मदत केलेली आहे. लातूर जिल्ह्यामध्ये असे किती हॉस्पिटल चालतात आपल्या या कक्षा माध्यमातून? आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये जर आपण विचार केला तर खाजगी रुग्णालये जी आहेत जी की मुख्यमंत्री सहायता निधी कक्षासोबत संलग्नित आहेत ती जवळपास 95 पेक्षा अधिक अशी खाजगी रुग्णालये, त्यामध्ये बहुतांश रुग्णालये लातूर शहरामध्ये आहेत. पैकी काही उदगीर किंवा निलंगा अशा इतरत्र ठिकाणी देखील आहेत. आपण म्हणू शकतो की 95 पेक्षा अधिक आहे. खूप छान असं हे कक्ष काम करत आहे. प्रत्येक महाराष्ट्रातल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये याची स्थापना झालेली आहे. गरजू रुग्णांना खूप चांगल्या पद्धतीमध्ये मार्गदर्शन, मदत या कक्षांच्या माध्यमातून, अशा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून होताना दिसत आहे. शेवटी मला एक तुम्हाला विचारायचं आहे की रुग्णांना काय तुम्ही आव्हान कराल, काय सांगाल? मला असं सांगायला या ठिकाणी महत्त्वाचं वाटतं की जेव्हा कधी कुठला आजार एखाद्या रुग्णाला होतो त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा हा आजार आणि ह्याला किती खर्च लागतो आता, आणि त्या सगळ्या दडपणाखाली किंवा टेन्शनखाली बरेच जण असतात, तणावाखाली असतात. बिलकुल. अशा वेळेस माझी सगळ्यांना अशी विनंती आहे की महाराष्ट्र शासनानं आपल्याला आरोग्याच्या बाबतीमध्ये विविध योजनांच्या माध्यमातून विविध आजारांवर वेगवेगळे उपचार जे आहेत त्यांच्या सोयीसुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. काही आजारांवरची जे उपचारांची जी पद्धती आहे ती पूर्णपणे मोफत आहे, जसं की आपण महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना म्हणू किंवा आयुष्यमान भारत आरोग्य योजना आहे. त्याची संलग्नित रुग्णालय आहे. त्या संलग्नित रुग्णालयांमध्ये ते स्पेसिफिक त्या वैद्यकीय क्षेत्राच्या ब्रँचेस आहेत आणि त्यातले आजार त्याला जे संलग्नित आहेत त्यांना त्या सुविधा लागू आहेत. तसंच मुख्यमंत्री सहायता निधी योजना आहे. यामध्ये जे विशिष्ट आपली आजारांची जी यादी आहे 20 आजारांची, त्यापैकीच्या आजारांवर आंशिक आर्थिक अनुदान उपलब्ध केलं जातं. तसंच धर्मादाय रुग्णालये जी आहेत त्यामध्ये देखील आपल्याला धर्मादाय योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळू शकते. तर आपण माहिती घ्यावी, ज्यांना कुणाला काही अडचण असेल किंवा नेमकं आजार हा आमचा बसतो का, बसत असेल तर कुठल्या हॉस्पिटलमध्ये आम्हाला याची मदत मिळू शकते आणि किती प्रमाणात त्याला काय पद्धती आहे याबद्दल जर माहिती पाहिजे असेल तर हा आमचा लातूर जिल्ह्यातील कक्ष क्रमांक 105 नवीन जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे कार्यरत आहे. आपण केव्हाही या ठिकाणी या गोष्टीची माहिती घेण्याकरता येऊ शकता. धन्यवाद डॉक्टर खरोडकर साहेब, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीची माहिती दिली. ही माहिती आपल्या लातूर जिल्ह्यासाठी तर उपयुक्त आहेच, परंतु महाराष्ट्रातल्या प्रत्येक गरजू रुग्णापर्यंत ही माहिती पोहोचवी आणि त्याला ती माहिती होईल सगळी. तुम्ही बोलल्याबद्दल धन्यवाद. तर माझं प्रत्येक महाराष्ट्रातल्या जे काही रुग्ण आहेत गरजू त्यांना, त्यांच्या नातेवाईकांना सांगणं आहे की अशा ज्या महाराष्ट्र सरकारच्या ज्या योजना आहेत, असे कक्ष आहेत, याची गावगाड्यातल्या लोकांना माहिती नसते. हा व्हिडिओ जास्तीत जास्त अशा लोकांपर्यंत आपण पोहोचवा, अशा अधिकाऱ्यांची त्यांची भेट होईल आणि त्यांच्यावरचं जे आलेलं संकट आहे आजाराचं ते मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्या रूपानं पुन्हा एकदा
निघून जाईल आणि ते त्यांच्या कुटुंबामध्ये पुन्हा एकदा हसताना खेळताना बागडताना आपल्याला दिसतील. मी व्हिडिओ जर्नलिस्ट सोबत परमेश्वर सोनवणे, दर्पण मीडिया, जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर.